आरोप करणाऱ्यांना त्यातलं शेंडा बुडूक काहीच माहीत नाही। उलट त्या महिला अधिकाऱ्याच्या कागदपत्रांची केंद्रीय लोकसेवा आयोगाने तपासणी केली पाहिजे की एखादी IPS दर्जाची महिला अंजना कृष्णा नावाच्या त्या शेतकऱ्याचा विषय समजून घेताना शेतकऱ्यांना दमदाटी करतात, त्यांचे बॉडीगार्ड शेतकऱ्यांवर पिस्टन रोखतात आणि अशा वेळेस अजितदादा जर त्यात हस्तक्षेप करत असतील तर हीच महिला मगरुरीने तुम्ही कोण आहात असं विचारत असेल आणि राज्यात जे आपण जातो तिथं आपण खातोय त्या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोण आहेत हे साधं जर त्या बाईला माहीत नसेल तर अर्थातच तिची निवड प्रक्रिया पूर्णपणे चुकलेली आहे असा आम्हाला संशय आहे। ज्याप्रमाणे पूजा खेडकर ह्या अधिकाऱ्यांनी स्वतः UPSCला अनेकदा चकवा देऊन आयता लाभ लाटला होता, त्याच धर्तीवर अंजना कृष्णा यांनी तो लाभ लाटला असावा असा आम्हाला संशय असल्यामुळे मी स्वतः केंद्रीय आयोगाला म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोगाला स्वतः पत्र लिहिलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये अंजना कृष्णा नावाच्या अधिकाऱ्याच्या सगळ्या डॉक्युमेंटची फेर तपासणी करा। तिच्या ह्या मॅडमची निवड प्रक्रिया कशी आहे ते एकंदरीत तिच्या वर्तनावरून लक्षात येते। आम्हाला शंका आहे आणि आम्हाला विश्वास आहे की लवकरात लवकर कागदपत्र भेटतील आणि जर पूजा खेडकर सारखं हे प्रकरण असेल तर त्याचा परिणाम त्या मॅडमला भोगावा लागेल।